एकल महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचं सकारात्मक पाऊल। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चैतन्य संस्थेच्या सुधा कोठारी यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील एकल महिलांशी संवाद, महिलांची आरोग्य तपासणी, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, व्यावसायिक प्रशिक्षण, शासन स्तरावर प्रलंबित प्रश्न, घरकुल योजना आणि एकल महिलांचा बचत गट स्थापन करून अर्थसहाय्य करणे आदींसाठी महिलांना मार्गदर्शन। वाडा येथे झालेल्या एकल महिला मेळाव्यात तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा ग्रामविकास आणि कृषी विभागासह अन्य विभागांकडून महिलांना योजनांचा लाभ। उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे, महिला बाल कल्याण विभागाचे उपायुक्त जामसिंग गिरासे, प्रांत अधिकारी अनिल दौंडे, जिल्हा ग्रामविकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू पाटील, तहसीलदार प्रशांत बेडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे आदींची उपस्थिती। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यास 9 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ। महाराष्ट्रात काही जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्याने उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणी आल्यामुळे देण्यात आली मुदतवाढ। उमेदवार नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे परीक्षा शुल्क भरून 9 ऑक्टोबर रोजी रात्री 11:59 पर्यंत अर्ज करू शकतात। परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वापगाव रेटोडी गटाला आरक्षणापूर्वीच हाय व्होल्ट लढतीचा रंग। नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा मुहूर्त साधत गावागावात इच्छुकांनी बांधलं भेटीगाठीचं तोरण। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रोहिणी राक्षे यांचा दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्रामदैवत दर्शनाचा अनोखा फंडा। श्री वाघोबा, श्री खंडोबा, श्री क्षेत्र एमाई देवी आणि श्री क्षेत्र तुकाई देवी या प्रमुख देवस्थानांसह वापगाव रेटोडी गावातील 34 गावांमधील ग्रामदैवतांचे घेतले आशीर्वाद। EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती संलग्न पेन्शनर वेलफेअर असोसिएशन अहिल्यानगर यांच्या वतीने पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा। राजगुरुनगर शहरातून शुक्रवारी हुतात्मा राजगुरू पुतळा ते प्रांत अधिकारी आणि तहसील कार्यालय असा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पायी मोर्चा काढून आंदोलनात नोंदवला सहभाग। वासोली फाटा येथील फर्निस आणि फाउंडी इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 22,36,238 रुपये किमतीच्या स्पेअर पार्ट मटेरियलचा अपहार। कंपनीचे मालक प्रकाश विश्वनाथ तौर यांची कंपनीचे स्टोअर असिस्टंट बाजीराव शिवाजी टाळके यांच्या विरोधात फिर्याद। नोव्हेंबर 2024 ते जुलै 2025 या कालावधीत कंपनीच्या स्पेअर पार्ट्सची परस्पर विल्हेवाट लावून फॅफेको कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल बाजीराव टाळके यांच्या विरोधात गुन्हा। अपहार उघडकीस येऊ नये म्हणून हाताखालील कामगारांना मटेरियल अदा स्लिप पुस्तकामध्ये जादा नोंद घेण्यास भाग पाडले। तिसऱ्या लग्नानंतर पतीकडून पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ, सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवली जीवनयात्रा। पोलिसांनी कडाचीवाडी येथील 30 वर्षीय लिहाज अनवर शेख याला ठोकल्या बेड्या। पोलिसात लिहाज शेख आणि त्याच्या तिसऱ्या पत्नी विरोधात आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल। कडाचीवाडी येथील देवेंद्र पार्क सोसायटीत 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता घडली घटना। म्हाडामध्ये माझे नाव वापरून अथवा माझे नातेवाईक असल्याचे भासून काही अपप्रवृत्तींकडून म्हाडाचे घर देतो असे सांगून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्यांच्या भूलथापांना कोणीही बळी पडू नये। माजी खासदार आणि पुणे म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याचे केले आवाहन। म्हाडा अंतर्गत बेकायदेशीरपणे एकही घर मिळून दिले जात नसल्याचेही सोशल माध्यमातून केले स्पष्ट। राज्यातील 247 नगर परिषदा आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणासाठी सोडत खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगर परिषदेच्या येत्या सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी होणार नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांची उत्सुकता शिगेला।